शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम करीत आहेत. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे करीत असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले. संगमनेर येथील बस स्थानक येथे शिवसेना स्थापना दिनाच्या निमित्त शिवसेना महायुतीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ म्हणाले की लोकशाही व्यवस्थेत जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर मतदारसंघाचा विकास कामं करण्याची मोठी जबाबदारी असते. विकास कामांना गती देण्यासाठी अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सत्तेसोबत राहून विकासाची जबाबदारी स्वीकारणं आवश्यक असल्याचे आमदार खताळांनी सांगितले. तुमच्यासोबत असलेले तुमचे 6 खासदार जर तुम्हाला सोडून गेले असतील तर त्यामागे काही ना काही कारण असणारच. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी आपले खासदार आपल्याला का सोडून गेले याचं आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही आमदार खताळांनी दिलाय. शिवसेना स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातून संगमनेर तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी काळात पक्षवाढीसह जनतेच्या विकासासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन देखील आमदारांनी केलंय. शिवसेना हा जो पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि ज्या हेतूनी साध्य करून निर्माण झाला होता, आज त्याला कुठंतरी आदरणीय आमच्या नेते एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला वाटत नाही आज जी शिवसेना आहे ती शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराला त्यांचा वारसा घेऊन, त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन, त्यांच्या कामाचा वारसा घेऊन पुढे जाणारी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना. तुमची पहिलीच टर्म आहे, तुम्ही आमदार म्हणून आज कार्यरत आहात. हे असताना जे सध्या राजकारण जे देशात राज्यात जे दिसतंय फोडाफोडीचं, कसं काय वाटतंय युवा आमदार म्हणून? आता याच्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण म्हणण्यापेक्षा आज ज्याला त्याला जो तो लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला अपेक्षा राहते आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे तर त्यांच्या ज्या काही कार्य असतं, कामं असतात तर ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने निश्चितच कुठंतरी बंधनं आल्यानंतर मग त्यावेळेस मला वाटतं का अशा वेळेस त्या लोकप्रतिनिधीला असा कठोर निर्णय घेऊन सत्तेबरोबर येऊन विकास करण्याची जबाबदारी घ्यावी लागते. आता भाऊसाहेब वागचौरे आहेत, ते देखील आता उभाटा गटातून शिंदे गटात येत आहे. उभाटा गटाने इशारा दिलेला आहे की त्यांनी आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आदरणीय भाऊसाहेब वागचौरे साहेब व त्यांच्यावर आलेले सर्व सहकारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जी घटनेमध्ये तरतूद दिली आहे त्याचा परिपूर्ण हे करूनच ते आज शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेत. याचं आत्मचिंतन खरं तर ज्यांना ते सोडून आलेत, ज्या 6 खासदारांनी ज्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांना का सोडलं, संजय राऊतांना का सोडलं, याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण जर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्याबरोबर असलेले सहकारी सोडून जात आहे तर निश्चितच कुठंतरी तुमच्यामध्ये कमी असेल, तुमच्यामध्ये उणीवा असेल. त्यामुळं आदरणीय जे आमचे शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे साहेब यांचं आम्ही स्वागत करतो आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे का जिथं जिथं भाऊसाहेब वागचौरे साहेबांना विरोध केला जाईल तिथं तिथं हा आमदार एक शिवसैनिक त्यांची ढाल म्हणून या मतदारसंघामध्ये उभा राहील त्यांच्या पाठी. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या राजकीय वाटचालीला पाठिंबा देताना आमदार खताळांनी ठाम भूमिका मांडली. शिवसेनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून ज्या ठिकाणी खासदार वागचौरे यांना विरोध होईल त्या ठिकाणी मी त्यांची ढाल बनून उभा राहील असंही खताळांनी स्पष्ट केलं. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.